मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येतेय। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा आरोपींनी अपहरण केलं होतं। यानंतर त्यांनी देशमुखांची अमानुष हत्या केली। या प्रकरणात अनेक मोठी नावं समोर आली आणि मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली होती। तसंच धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय। अशातच या प्रकरणात तिरंगा हॉटेलवर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याची माहिती गोपनीय साक्षीदाराने पोलिसांना दिली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 ते 7:30च्या सुमारास अंबेजोगाई इथून निघून केज येथील गंगा माऊली कारखाना रोड टाकळी इथं सुदर्शन घुले याला भेटलो। त्यावेळी सुदर्शन घुले मला म्हणाला की विष्णू चाटे यांचा फोन आला होता। त्यांनी आपणाला नांदूर फाटा इथं तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलवलंय। त्यावरून मी सुदर्शन व विभीषण चाटे असे नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेलवर जेवायला गेलो असं गोपनीय साक्षीदाराने सांगितलं। तसंच तिथं विष्णू चाटे हे आमच्या अगोदरच येऊन बसले होते। त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुले याला आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं, स्वतःची इज्जत घालवलीस आणि आमची पण घालवलीस, तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आला। त्यावेळी सुदर्शन घुले यानं विष्णू चाटे यास सांगितलं की आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो। तिथं संतोष देशमुख हा आला व त्यानं आम्हास कंपनी बंद करू दिली नाही। तसंच मसाजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला हकलवून लावलं। त्यानंतर विष्णू चाटे म्हणाला की वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की कामही बंद केलं नाही, खंडणीही दिली नाही। संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा। इतरांना संदेश दिला जाईल की आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतात। यावर विष्णू चाटे याने सुदर्शन यास सांगितलं की वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा। दरम्यान त्यावर सुदर्शन घुले हा विष्णू चाटे यास म्हणाला की आता मी कंपनी बंद करायला कुणी अडथळा करणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो, असं म्हणून आम्ही निघालो असं गोपनीय साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय।